सखी सावली काव्यांजली। काय गोंधळ घातलाय? कसं आहे आपलं बाळ? तुम्ही कसं असू शकता बाळाचे बाबा? ते तर कालच रिपोर्ट घ्यायला आले होते। हो, आणि त्या श्रेष्ठा मॅडम रिपोर्ट्स लवकर मिळावे म्हणून माझ्याशी भांडतही होत्या। तुमचा काहीतरी गैरसमज होता। तुम्ही कदाचित दुसरीकडे कुठेतरी सोनोग्राफी केली असेल। आठवा जरा। मॅम, म्हणजे ते रिपोर्ट्स कोण घेऊन गेलं, किती वाजता आले होते वगैरे त्याची आयडेंटिटी तुम्ही मला सांगू शकता प्लीज? सॉरी सर, आम्ही आईबाबांशिवाय कुठलीही अधिक माहिती शेअर करू शकत नाही। हा, पण तुम्ही सांगताय त्या प्रकारे बाळाचे आई बाबा आले होते आणि ते रिपोर्ट्स घेऊन गेले सुद्धा। थँक्यू। श्रेष्ठा, हे अरे माझ्याकडूनच चुकून कट झालंय। आई, कोण तुम्ही? मंदार, तुझ्या बिझनेस आयडियाज खूप चांगल्या आहेत, पण मला ना जरा विचार करायला वेळ लागेल। याच जन्मी नाही तर येणाऱ्या प्रत्येक जन्मी तिचं माझ्याशी नातं जोडलं गेलेलं आहे आणि असे। आणि माझ्या आणि अंजलीच्या नात्यामध्ये फक्त तूच काय, जगातलं कोणीही येऊ शकत नाही। समजलं तुला? कोणीही नाही। काय करता तुम्ही? मधुरे, तुझ्या पावलांवर पावलं ठेवून चालण्याचा प्रयत्न करत होतो। मी जोक करण्याच्या मूड मध्ये अजिबात नाही। कधीतरी सिरियस व्हा। कुठे निघालात तुम्ही? चलो। आणि कुठे काय विचारतेस? अरे केवढं मोठं सक्सेस मिळालं त्यांना, म्हणजे जवळजवळ स्वप्नपूर्तीच म्हणणं। मग दोघं सेलिब्रेट करायला जाणार नाहीत काय बाहेर? सेलिब्रेट करायचंच आहे, पण आम्ही दोघं मिळून नाही, आपण चौघं मिळून। अगाई एका मोठ्या म्युझिक कंपनी सोबत ऑलमोस्ट डील फायनल झालं माझं, आणि आता उद्या काही फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायचे आहेत, त्याही होऊन जातात। एकदा ते झालं की मग पुढे शेड्यूल खूप हेक्टिक होणार आहे, नंतर असं सेलिब्रेट करायला वेळ मिळणार नाहीये, म्हणून म्हटलं आजच करूया। कॉंग्रॅच्युलेशन्स प्रीतम। थँक्यू। पण आपण सगळे कशाला? तुम्हीच दोघं जा ना, मस्त मजा करा। बाबा, ऍक्च्युली तसं माझ्या डोक्यात आलं होतं, म्हणजे मी अंजलीला रोमॅन्टिक डिनर डेटला घेऊन जायचा विचार करत होतो, पण हो, अंजली बिंग अंजली म्हणाली की नाही, नथिंग डुईंग, आपण चौघं मिळूनच जाणार आहोत सोबत। म्हटलं तेही कमाल आहे। सो एनिवे, तिचं फेवरेट रेस्टॉरंट आहे, तिकडे मी टेबल बुक केलंय, तिकडे जाऊया। चला आता प्लीज पटापट, लेट्स गो। चला अब राईट। प्रीतम फक्त अंजलीमध्येच हरवलेला आहे। डिनरचा प्लॅनही हिचाच असेल, फेवरेट रेस्टॉरंट सुद्धा हिचंच। इथं गेल्यावर तरी प्रीतम माझ्याकडे लक्ष देणार आहे का? नुसता हिच्यामध्येच हरवलेला आहे। मधुरे, अगं विचार कसला करतेस? आपण रेडी होत ना? हे आम्ही तयार होत रे दोघं। चला निघूया। महाराणी साहेबा, आधी आपण। फॉलो मी।
सॉरी सॉरी. हे घे अंजली. अगं बरं वाटतंय का आता? नाही गो, खूप दुखतोय पाय. ओके, काही नाही होणार. जरा 10-15 मिनिटं. मधुरे, खूप दुखतोय का ग पाय? एक काम करू, तुम्ही दोघे जा, मी हिच्या जवळ आहे, नका टेन्शन घेता. नाही बाबा, डिनरला काय सांग. आईची अशी अवस्था असताना आम्ही कुठे बाहेर जाणार आहोत? अरे पण तुम्ही दोघं तुमचा प्लॅन कशाला कॅन्सल करताय उगाच? जाऊन या ना. बाबा प्लॅनचं काय, ठीक आहे ना, नंतर कधीतरी करू पुन्हा. ओके, आम्ही कुठेही जात नाही. मावशी बरं वाटतंय आता? हो, आता थोडं बरं वाटतंय. मावशी मावशी, मी तुमच्यासाठी फ्रुट्स आणलेत, खाऊन घ्या आठवणीने. मी इथे ठेवते, तुम्ही शक्यता प्लीज उठू नका. काही लागलं तर मी आहेच. थँक्यू. अंजली, सगळी तयारी झाली. चला. चल. चला, सगळी अरेंजमेंट झालेली आहे. ऑल सेट. अंजली, तू जरा कॅन्डल्स आण. वन. आई, पाय बरं आहे का आता? हो आहे, जरा बेटर आहे. पर्सल ये. अरे कुठं? ये, जरा एक गंमत आहे. ये. हळू हळू. जरा मागे घेतो. ये बस. अरे सावकाश सावकाश सावकाश. काय आहे हे सगळं? एक मिनिट. बाबा, हो आलो. पटकन ये. आलो. कॅन्डल्स. दे. यू बाबा कुठे आहे? येस माय डिअर सन. मी म्हटलं आपण घराबाहेर सेलिब्रेशन करायला जाऊ शकत नाही, तर सेलिब्रेशन आपल्या घरी येऊ शकतं की नाही? चलो. बाय द वे, ही आयडिया माझी नाही, अंजलीची. आय टेल यू, माय वाईफ इज अ डॅम जीनियस. प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन असतं तिच्याकडे. ब्रेकिंग न्यूज दिली आहे तुम्हाला. तुम्हाला त्याचं काय करायचं हे तुम्हाला खूप चांगलं माहिती आहे. रेडी राहा. आज तर धमाका झालाच पाहिजे. हो मॅडम, आम्ही रेडीच आहोत. सचिन, कॅमेरा रेडी कर, आपल्याला निघायचं आहे. मॅडम थँक्यू, तुम्ही आम्हाला एक्सक्लुझिव्ह न्यूज दिल्याबद्दल. एक मिनिट. ही न्यूज एक्सक्लुझिव्ह नाहीये, ती तुम्हाला करायची. सगळ्या चॅनल्सला शेअर करा, सर्क्युलेट करा, व्हायरल करा. सगळीकडे त्या प्रीतमची बदनामी झालीच पाहिजे. आणि त्यासाठी मी तुम्हाला वेगळे पैसे. सो डोंट वरी. ओके मॅडम, तुम्ही सांगाल तसंच होईल. बाय द वे मॅडम, तुम्ही पण येताय ना? तुमचेही बाईट लागेल आम्हाला, म्हणजे आमची स्टोरी जास्त ऑथेंटिक आणि स्ट्रॉंग होईल. ऑफकोर्स, तुम्ही पोहोचा. मी आलेच. बाय. ओके मॅडम, पोहोचतो आम्ही. मला रिजेक्ट केलंयस प्रीतम तू. त्याचे परिणाम आहेत हे. आज तुझ्या आयुष्यात सगळ्यात मोठं वादळ येणार आहे. तुला ना कोलॅप्स होताना पाहायचंय मला. येतेय मी प्रीतम.